नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 33 साईजमध्ये 4 टक्स ब्लाऊज बघणार. आता एकाच कस्टमरचे 33 साईजमध्ये 2 ब्लाऊज आहे, 2 4 टक्समध्ये आणि 2 कटोरी. तर तुम्ही हे दोन्ही चारही ब्लाऊज आपले कॉलरचे आहेत, तर याची कटिंग आवश्यक बघा. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. तर जो आपला कटोरी ब्लाऊज आहे कॉलरचा, तुम्हाला पेपर कटिंग अगोदर मी करून ठेवलेली, त्याच्यावर ॲडजस्ट करून 32 साईजचा पेपर होता, मग 33मध्ये कसा करायचा. आणि जो 4 टक्स आहे तो आपण डायरेक्ट कटिंगमध्ये बघणार. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण कॉलर ब्लाऊजची कटिंग दाखवणार. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ती उंची टाकायची. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कारण कस्टमरच्या हाईटनुसार किंवा आवडीनुसार उंची टाकल्या जाते. तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत उंची, ती आपल्याला किती टाकायची. कस्टमरची उंची आहे 14 इंच, तर आपल्याला 15 इंचावर मार्किंग करायची. 1 इंच आपल्याला जास्तच घ्यावा लागतो शिवण्यासाठी. तर मी याच्यामध्ये मला असं वाटतं आहे कस्टमरला कॉलरचा ब्लाऊज याला जेवढी उंची असेल तेवढा ब्लाऊज छान दिसतो, तर मग मी त्याच्यामध्ये बदल करते. शिवून आपल्याला 14.5चा लागतो आहे ब्लाऊज, तर मी 15.5ची उंची घेतली, बघू शकतात. आता कॉलरच्या ब्लाऊजला काय करावं लागतं, मी एकावर एक 2 ब्लाऊज पीस ठेवलेत कटिंगसाठी. मी अगोदर पाठीचा भाग कट करते आणि प्रेस करून घेतलेलं, म्हणून आपल्याला कटिंग व्यवस्थित जाते करायला. हे बघू शकतात, 2 ब्लाऊजची कटिंग एक सोबत आहे. तर आपण अगोदर पाठीचा भाग कट करू. कस्टमरचा शोल्डर आहे 7 इंच, तर आपण 7 इंचावर एक मार्किंग करायची. जेवढं शोल्डर असेल त्याच्या निम्मं आपल्याला करायचं आहे. जेवढं आपण आता शोल्डर आपण 7 इंच घेतलं, तर थोडंसं खाली पण आपण 7 इंचावर एक मार्किंग करू, कारण आपल्याला एकसारखी लाईन आखण्यासाठी आपण हा 7 इंचाचा अजून एक पॉईंट दिला. ही लाईन आपण सरळ केली. आता इथं पण आपल्याला काय करायचं आहे, 7 इंचच घ्यायचं आहे, बरोबर. आणि वरून आपल्याला उतार 1 इंचाचा कंपल्सरी द्यायचा आहे. ज्या वेळेस कॉलरचा ब्लाऊज असतो त्यावेळेला आपल्याला 1 इंच उतार हा द्यावाच लागतो. दुसरी गोष्ट, आतमध्ये आपल्याला 1 इंच यायचं आहे. ब्लाऊज कोणता पण असू द्या, आपण आतमध्ये आलो 1 इंच आणि नंतर ही लाईन आपल्याला आखून घ्यायची. कॉलरच्या ब्लाऊजचा परफेक्ट जर कटिंग लागत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, गोल व्यवस्थित येत नाही मुंड्यामध्ये किंवा खेचल्यासारखं होतं. ह्या गोष्टी याच्यामध्ये अजिबात काहीच होणार नाही. आता हा आपल्याला 1 इंचाचा पॉईंट कधी आपल्याला जॉईन करायचा आणि कुठं करायचा ते मी तुम्हाला दाखवते. 33चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 16.5 आपला दुसरा भाग आला आणि 8.25 आपला. परत एकदा आपण माप घेते मी. 16.5 आणि जवळजवळ 8.25 इंच. आता 8.25 इंच येताना आपल्याला बरोबर ह्या कॉर्नरपासून आपल्याला घ्यायचं आहे. याच्यामध्ये 8.25वर आपली एक मार्किंग आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन झाली. कंपल्सरी मी 2 इंच ठेवते, तुम्ही 1.5 इंच जरी ठेवली तरी काहीच हरकत नाही. आता कस्टमरचं कंबर आहे 27 इंच, तर आपल्याला परत एकदा 27चा हा चौथा भाग काढायचा आहे. 13.5 हा दुसरा आला आणि जवळजवळ आपण 7 इंच जरी धरला, चौथा भाग एक लाईन कमी आहे, पण आपण 7 इंच जरी धरलं तरी पण ठीक आहे. हा चौथा भाग 1 इंच आपला टकसाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते. आता हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे आणि हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे, बरोबर. आता आपल्याला यायचं आहे मुंडा कसा कट करायचा आहे. आपण पाठीमागच्या लाईनपासून एक सरळ लाईन आखून घ्यायची. 1.5 इंचावर कंपल्सरी कोणता पण ब्लाऊज असू द्या किंवा ड्रेस असू द्या, पद्धत हेच वापरायची. 1.5 इंच आणि 1 इंच. आता ह्या कॉर्नरपासून आपलं किती येतं आहे, 1.25 इंच. तेवढंच आपण इकडं पण तेवढंच करायचं आहे आणि हा भाग आपल्याला याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि हा असा जोडून घ्यायचा आहे.
बघू शकतात, एकदम सोपी पद्धत आहे. आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे तर 2.25चा जरी गळा घेतला तरी चालतोय. तोच गळा आपण खाली घ्यायचा आहे 1 इंच. आता हा पाठीमागचा गळा आहे तर आपण याला 1 इंच घ्यायचा आहे आणि हा गळा आपण लगेच आखून घेतला. 1च इंच घ्यायचा आहे आणि गळ्यापासून मग आपली ही तिरकी लाईन घ्यायची. बघू शकतात. आता आपण याची करूयात कटिंग. तर कटिंग करताना आता जोपर्यंत मी पुढचा भाग कट करीत नाही तोपर्यंत मी गळा कट करणार नाही. बाकीचं मी पूर्ण कटिंग करून घेते, कारण आपल्याला हाच भाग ठेवून आपल्याला कट करायचं आहे फ्रंट भाग. आता बॅक साईड आहे तर आपण पाठीमागचा मुंडा कट केला फ्रंट बाजूला फ्रंट साईडने. तर आपण पाठीमागचा भाग हा वेगळा केला. आता याच्यावर जास्त दिसणार नाही म्हणून मग मी तोच कपडा परत एकदा त्याच्यावरच ठेवून घेतला आणि आपल्याला आता कपडा पलटी करायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पाहू शकतात, एकदम परफेक्ट असं. आता खुली बाजू माझ्याकडून झाली आणि बंद बाजू समोरून झाली. काही गोष्टी लक्षात येण्यासाठी मग मी याला एक लाईन आखून घेतली का आपल्याला ह्या लाईनपासून पुढं ठेवायचं आहे. आता मी याच्यातून दोन्ही भागातून कोणता पण एक जरी कपडा उचलला तर काही हरकत नाही. आता मी एक कपडा उचलला याच्यामधून. आता जसं आहे त्यानुसारच आपल्याला याला आखून घ्यायचं आहे, जसं आपण इतर वेळेस पण करतो. याचा उतार गळ्याचा एकदम परफेक्ट असा कळून येतोय. जसं की बघू शकतात. आता मी हा कपडा उचलते. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गळा. तर गळा आपण जो घेतला आहे 2.25 इंच तो गळा आपण परत एकदा टाकून घेऊ. फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. मी 7 इंचाचा फ्रंट गळा घेतला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याला आकार देऊ शकतात. आपला आता हा उतार पण व्यवस्थित झाला आहे, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाईनपासून आता इथं मार्किंग लक्षात नाही आली तर आपल्याला त्या लाईनपासून आतमध्ये 1/2 इंचाचा आकार येईल एवढं आपल्याला आतमध्ये यायचं आहे. तर तेवढं मी कवर केलं, बरोबर. आता याच्यामध्ये काय करणार आपण, एक तर वरून तुम्ही 12 इंचावर एक पॉईंट द्या. हा आपण पॉईंट दिला. खालून किती उरते ते लक्षात घ्या. 3 इंच म्हणजे 12.5वर जरी दिला किंवा मग खालच्या बाजूने जरी आपण क्रॉस पट्टी घेतली, एक बाजू आपली 2.5 इंचावर आली आणि ज्या साईडनं हुक आहे त्या साईडनं 3 इंचावर, म्हणजे हा पॉईंट एकदम बरोबर आहे. तर मग आता ही 2.5ची लाईन आपण सरळ आखून घेऊ आणि मग इथून आपण ह्या 3 इंचाला एक क्रॉस पट्टीचा आकार देऊ, कारण हा 4 टक्स ब्लाऊज आहे. 4 टक्स ब्लाऊजमध्ये कटिंग कोणती होती, हा एक कट येतो आणि हा एक कट येतो. हे 2 कटमुळं काय होतं, समोरची उंची कमी पडते. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कंपल्सरी आपण 1/2 इंच खालच्या बाजूनी जास्तच घ्यायचं आहे. कधी पण ही गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमच्याकडून उंचीमध्ये कमी होईल त्यावेळेस पूर्ण ब्लाऊज बिघडण्याची शक्यता असते. आता 33 साईज आहे तर आपण हा पॉईंट किती घेतला, 3.5 इंच. इथपासून आपण ह्या लाईनपासून 3.5 इंचावर एक घेतला. तसंच आपण वरून एकदा आपल्याला चेक करायचं आहे. आपल्याला हा पॉईंट 10.5 इंचावर आला, वरती आपला 1/2 इंच मुडपण्यात जातं हा पॉईंट. तर आपण काय करणार, हा जो पॉईंट आहे वरती घ्यायचा आपल्याला 1.25 इंच ह्या लाईनपासून, बरोबर. आता कधी पण 1/2 इंच इकडच्या बाजूने आणि 1/2 इंच इकडच्या बाजूने. हा टक्स आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असतो. आपण हा टक्स घेतला आहे 1 इंचाचा. आता बाकीचे टक्स आपल्याला कसे घ्यायचे ते तुम्हाला मी दाखवते. 1.5 इंच इकडचा पॉईंट आला, 1.5 इंच ह्या साईडचा पॉईंट आला आणि 2.5 इंच आपल्याला फ्रंटचा पॉईंट आला. आता आपण काय करायचं आहे,
सरळ सरळ नाही, सॉरी, तिरकं थोडंसं आपल्याला नॉर्मल पद्धतीने याला पॉईंट द्यायचा. जसं आपण पाठीचा टक्स घेतो त्यानुसार आपले हे टक्स आले पाहिजे आणि हा टक्स बरोबर ह्या सेंटरला आला पाहिजे. एकदम परफेक्ट. सोपं आहे की नाही? 4 टक्स ब्लाऊज कॉलर असू द्या किंवा बिना कॉलर असू द्या. आता मी हा जो भाग सोडला तर आपण हा भाग हुकपट्टी काचपट्टीला वापरू शकतो. म्हणजे शिवण्यासाठी जेवढं आहे तेवढंच मी बाहेरच्या बाजूने सोडले. तर आपण याची करूयात कटिंग. आता याची बाही किती आहे? तर जवळजवळ कस्टमरचा हा ब्लाऊज आहे, जवळजवळ 23.5 इंचाची बाही आहे. सॉरी, 23 इंचाची बाही आहे. शेतीत काम करण्यासाठी हे ब्लाऊज यूज केले जातात, बरेचसे जण घालतात. तर तुम्ही पूर्णच व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम व्यवस्थित कॉलर बिलर म्हटल्याच्या नंतर एकदम परफेक्ट असा ब्लाऊज येतोय. तर मी दोन्ही बाही एक सोबत कटिंग करते. आता पाहू शकतात आपण कॉलर ब्लाऊजची कटिंग किती सविस्तर केली. आता याच्यामध्ये आपण बाही कटिंग करू. ज्यांना समजलं नाही त्यांनी कमेंट करा, ज्यांना समजलं त्यांनी पण कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल किती जण माझे व्हिडिओ बघतात आणि किती जणांना व्हिडिओ आवडतात. आता आपण एक सोबत दोन्ही याची कटिंग करणार. तर मी परत एकदा पीस आतमध्ये ठेवते म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता आपल्याला 4 फोल्डमध्ये याची बाही कटिंग करायची. तर मग मी याला कुठंही जॉईंट देणार नाही. तरी पण आपल्याला काय करायचं आहे, कधी पण बाही कटिंग करताना आपल्याला मोंढ्याकडचं माप एकदम गरजेचं असतं. तरी मी तुम्हाला सांगते, तिरकं आपल्याला माप घ्यायचं आहे. किती बसते? जवळजवळ 7.5 इंच धरा. आता आपण पूर्ण 23 इंचाची बाही बघणार.